28 सप्टेंबरच्या एमपीएससीच्या पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात याव्या पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची ट्विटमधून राज्य सरकारकडे मागणी। पूरपरिस्थितीमुळे विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, बळजबरी न करता अडचणी समजून घ्याव्या, जयंत पाटील यांची मागणी। शेतकऱ्याला हेक्टरी किमान 50,000 मदत गरजेची, पंजाबप्रमाणे महाराष्ट्राला देखील केंद्राच्या मदतीची गरज, रोहित पवारांनी ट्विट करत राज्य सरकारकडे केली मागणी। धाराशिवमधील मात्रेवाडीतील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला संभाजीराजेंनी केली मदत। मात्रेवाडीत भेट देत त्यांनी 1 लाख रुपयांची मदत सुपूर्द केली। अतिवृष्टीत शेती वाहून गेल्यानं शेतकऱ्यानं केली होती आत्महत्या। लातूरमधील माकणीथोरच्या सरपंचांनी तहसीलदारांच्या टेबलावर पैसे फेकल्याचा प्रकार, नुकसानाचे पंचनामे न झाल्यानं सरपंच राहुल माकणीकर संतापले। सतत संपर्क करूनही तहसीलदार कर्मचारी पाठवत नसल्याचा सरपंचांचा आरोप। बीडच्या कुर्लामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान, बळीराजा आर्थिक संकटात, आमचं लाखोंचं नुकसान, सरकारनं मदत करावी, अन्यथा आम्हाला फास लावून जीव द्यावा लागेल, महिला शेतकऱ्यांची उद्विग्न प्रतिक्रिया। दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंदखेड गावाला अजूनही पाण्याचा वेढा, सीना नदीला आलेल्या महापुरामुळे सिंदखेड गावाला चारही बाजूंनी पाण्याचा वेढा, 1 ते 1,500 ग्रामस्थ अद्याप गावातच अडकलेले। पूरग्रस्त भागात राज्य सरकारकडून मदत द्यायला सुरुवात, अति तातडीची मदत देण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार, सूत्रांची माहिती। व्यक्तीचा मृत्यू झाल्यास प्रत्येकी 4 लाखाची मदत मिळणार, सूत्रांची माहिती। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं अमित शहांना निवेदन, 50 लाख हेक्टरहून अधिक शेतीचं नुकसान, अमित शहांना माहिती दिली, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर, राज्यातील पूरस्थितीबाबत केंद्रीय पातळीवर चर्चेची शक्यता, केंद्रीय कृषी मंत्री तसंच इतर काही मंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती, भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांनाही भेटणार असल्याची माहिती। अमित शहा आपल्या मुलाच्या कामासाठी आले असतील, त्यांना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची काळजी आहे असं नाही, संजय राऊतांचा अमित शहांवर निशाणा, तर एकनाथ शिंदेंच्या बोलण्यावर महाराष्ट्रात चालत नाही, संजय राऊतांचं वक्तव्य। नुकसानग्रस्तांना 5,000 रुपये आणि 35 किलो धान्य वाटपाला सुरुवात, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। प्रशासनाकडून पंचनामे सुरू असतानाच तातडीची मदत देणं सुरू, महिलेनं रडून अजित पवारांसमोर गाऱ्हाणं मांडलं। भयानक संकट, इथे पैशांचा विषय महत्वाचा नाही, काटकसर करू पण हात आखडता घेणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मी स्वतः रस्त्यावर उतरेन, नुकसानग्रस्त पाहणीवेळी उद्धव ठाकरेंचं आश्वासन, मोदींनी मराठवाड्यात यावं, शेतकऱ्यांचे अश्रू पुसावे, भरघोस मदत द्यावी, ठाकरे यांची मागणी। धाराशिवमध्ये पूरग्रस्त भागाच्या पाहणीनंतर संवाद साधताना अजित पवार ग्रामस्थावर भडकले। गावकऱ्यानं कर्जमाफीची मागणी केल्यानंतर लाडकी बहीणसह इतर योजनांचा उल्लेख करत अजित पवारांचा संताप। अजित पवारांचं लाडकी बहीणवरील वक्तव्य म्हणजे मस्ती, उद्धव ठाकरेंची उपमुख्यमंत्र्यांवर टीका। शेतकऱ्यांनी बँकांच्या नोटिसा शिवसेनेच्या शाखेत जमा कराव्या, उद्धव ठाकरेंचं आवाहन। धाराशिवच्या कळंब तालुक्यातील इटकूर गावात अतिवृष्टीमुळे अनेक घरांची पडझड झालेल्या घरांची उद्धव ठाकरेंनी केली पाहणी। घराचं आणि शेतीचं झालेलं नुकसान भरून देणार, उद्धव ठाकरेंकडून ग्वाही। भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मंत्री, आमदार, खासदार पूरग्रस्तांना मदत करणार, 1 महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार। महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी, काँग्रेस नेत्यांनी गरजूंना मदत करावी, राहुल गांधींचं ट्विट। मराठवाड्यातील पूर परिस्थितीचं भीषण वास्तव समोर, आतापर्यंत 12 जणांनी गमावला जीव, 357 मृत्यू। आतापर्यंत 1,239 गावांमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान, 2,61,709 शेतकरी अतिवृष्टीमुळे बाधित, 23,414 हेक्टर शेतजमिनीवरील पिकांचं नुकसान। लालबागचा राजा मंडळाकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 50 लाखांची मदत जाहीर, मंडळाकडून मुख्यमंत्री फडणवीसांकडे धनादेश सुपूर्द केला जाणार। डोंबिवलीत काँग्रेस पदाधिकाऱ्याला साडी नेसवल्याप्रकरणी भाजप जिल्हाध्यक्षासह 13 ते 14 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल, अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल न केल्यानं काँग्रेस कार्यकर्ते संतप्त, काँग्रेसकडून आंदोलन करण्याचा इशारा। 1 ऑक्टोबरला सांगलीत भाजपकडून पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात इशारा सभेसह रावण दहन कार्यक्रमाचं आयोजन, कार्यकर्त्यांनो कुणी अंगावर आलं तर शेंगावर घ्या, गोपीचंद पडळकर यांची पाठराखण करत चंद्रकांत पाटील यांची पवारांच्या राष्ट्रवादीवर टीका। मिटकरी इस्लामपूरमध्ये जे बोलले ते विसरणार का, सांगलीतील बेळाव्यात चंद्रकांत पाटील यांचा कार्यकर्त्यांना सवाल, तर पडळकर जे बोलले त्याबाबत फडणवीस गंभीर, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रभाग रचनेवरील हस्तक्षेपास सुप्रीम कोर्टाचा नकार,
चक्राकार आरक्षणाला ब्रेक लागू नये अशी याचिकाकर्त्यांची मागणी. निवडणुका झाल्यावर प्रकरण पाहू सुप्रीम कोर्टाची भूमिका. ओबीसींच्या याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यास हायकोर्टाचा नकार. न्यायिक कारणास्तव याचिकांवर 6 ऑक्टोबरपूर्वी सुनावणी अशक्य. आरक्षण गेल्याच्या भीतीनं 7 ओबीसी बांधवांची आत्महत्या. याचिकेत उल्लेख. आत्मनिर्भर भारत संकल्प अभियानाचा राज्यात शुभारंभ. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शुभारंभ. पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली देशभरात अभियानाला सुरुवात. ओबीसी मोर्चाची तयारी सुरू झाल्यापासून दररोज 10 ते 20 धमकीचे फोन येत आहेत. ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप. आम्हाला ओबीसींच्या 374 जातींसाठी लढण्याचा अधिकार. वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे सत्र न्यायालयाकडून जामीन. पुणे पार्टी प्रकरणी खेवलकर होते अटकेत. प्रांजल खेवलकर एकनाथ खडसेंचे जावई. खेवलकरांना 2 महिन्यांपूर्वी झाली होती अटक. समीर वानखेडे बॅड्स ऑफ बॉलिवूड विरोधात दिल्ली हायकोर्टात. नेटफ्लिक्स आणि रेड चिलीज एंटरटेनमेंट विरोधात 2 कोटींची याचिका. वानखेडे संबंधित पात्र दाखवून एनबीसी आणि त्यांची मानहानी केल्याचा दावा. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात आणखी 2 विरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनच्या विरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रात आणखी 2 नवीन आरोपी. प्रथमेश डेव्हलपर्स आणि मेहता डेव्हलपर्सच्या विरोधात आरोपपत्र. शालार्थ आयडी घोटाळ्यात 30 शिक्षकांच्या चौकशीला अंतरिम स्थगिती. राज्य सरकारला उत्तर सादर करण्याचे हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश. 26 सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे सरकारला आदेश. तुकाराम मुंढेंना ठाण्यात आणायची शासनात हिंमत नाही. हिंमत असेल तर तुकाराम मुंढेंना ठाण्याचे आयुक्त करावं. जितेंद्र आव्हाड यांचं राज्य शासनाला आव्हान. महादेवी हत्तीण पुन्हा नांदणी मठात पाठवण्याबाबत ठोस निर्णय नाही. हायपॉवर कमिटीसमोर सुनावणी झाली. वनतारा आणि नांदणी मठाला पुढच्या 7 दिवसात एकत्र अर्ज दाखल करण्याच्या समितीच्या सूचना. ठाण्याच्या नळपाडा झोपडपट्टी परिसरात बायोमेट्रिक सर्व्हेवरून एसआरए अधिकारी. संदीप माळवी आणि नागरिकांमध्ये वाद. वादानंतर एसआरए अधिकाऱ्याची नागरिकांना गुन्हे दाखल करण्याची धमकी. सर्व्हे होऊ देणार नाही. जितेंद्र आव्हाडांचा इशारा. सिंधुदुर्गच्या दोडामार्गमध्ये कोल्हापूर बेळगाव महामार्गावर कार जाळली. कार जाळपोळ प्रकरणी नगराध्यक्ष आणि भाजप तालुकाध्यक्षांसह 4 जणांची पोलिसांकडून चौकशी. कारमध्ये गोमांस असल्याच्या संशयावरून कार जाळल्याचा अंदाज. मंत्री नितेश राणे दोडामार्गमध्ये दाखल. शिंदेच्या युवा सेनेचे पालघर जिल्हा प्रमुख सौरभ अप्पा विरोधात बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मंत्रालयात नोकरीचं आश्वासन देत तरुणाकडून 2,20,000 उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल. फसवणूक झालेल्या तरुणाच्या अपघाती मृत्यूनंतर मोबाईलवरील संभाषण तपासल्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघड. बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या. पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा यश ढाकाची हत्या. नातेवाईकांसह काही नागरिकांचा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या. मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार. पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणी पुणे पोलिसांकडून थेट टोळी प्रमुखावर कारवाई. गुंड निलेश घायवळवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल. घायवळ टोळीतील सदस्यांनी कोथरूडमध्ये एकावर केला होता गोळीबार. नाशिकच्या इगतपुरीतील धामणगाव परिसरातील पेट्रोल पंप परिसरात बिबट्याचा श्वानावर हल्ला. बिबट्याचा नागरी वस्तीतील संचारामुळे भीतीचं वातावरण. मुंबईतील मालवणीत एका 40 वर्षीय महिलेची हत्या. मालवणी चर्च जवळ पोलिसांना सापडला मृतदेह. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. हिंगोलीत पत्रकार आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक. दुचाकीवरून जाणाऱ्या व्यक्तीला पोलीस अधिकारी मारहाण करत असताना पत्रकारांनी मोबाईलमध्ये चित्रीकरण केल्यानं बाचाबाची. पत्रकारांनी एसपींची भेट घेत कारवाईची केली मागणी. कल्याण कोर्टाच्या परिसरात कैद्यांचा पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला. कल्याण कोर्टातून आधारवाडी जेलमधील आरोपींना घेऊन जाताना घडली घटना. आरोपींनी बिर्याणीचे 2 पॅकेट थेट पोलीस नायकाच्या चेहऱ्यावर फेकली. अलिबाग सायबर पोलिसांची ऑनलाईन गेमिंग आणि जुगार ॲपच्या फसवणुकीवर मोठी कारवाई. 44 बँक खाती गोठवून 19 कोटींपेक्षा जास्त रक्कम सील. राजस्थानमधील भारमल मीना या मुख्य आरोपीला अटक. मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये दांडिया महोत्सवात हाणामारी. 2 दांडिया गटांमध्ये हाणामारी. परवा रात्रीची घटना. दांडिया खेळताना वाद. हाणामारी प्रकरणात गुन्हा दाखल. न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी तरुण वकिलाला दिल्या कानपिचक्या. मुंबई हायकोर्टात व्यवस्थित मुद्दे मांडता न आल्यानं घुगेंनी वकिलाला सुनावलं. न्यायालयात येताना तयारी करून येत जा असं म्हणत न्यायमूर्तींनी वकिलाला झापलं. मुंबईच्या बोरिवलीत कल्पना चौकाजवळ रस्त्यावर अचानक मोठा खड्डा पडल्याची घटना. खड्डा पडण्याचं कारण अस्पष्ट. अग्निशमन दल आणि पालिकेनं रस्ता केला बंद. जळगावच्या अंमळनेरमध्ये 2 गावठी पिस्तुलासह एकाला अटक. अनिल चंडाले असं अटक केलेल्या आरोपीचं नाव. स्थानिक गुन्हे शाखा आणि अंमळनेर पोलिसांची संयुक्त कारवाई.
जळगावच्या अंमळनेर तालुक्यातील हेडाव रस्त्यावर भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, एक जण जखमी. ट्रकनं दुचाकीला दिलेल्या धडकेत पती पत्नीचा मृत्यू. नंदुरबारहून गुजरातच्या दिशेनं भाजीपाल्याची गाडी घेऊन जात असलेला दारूसाठा जप्त. नवापूर पोलिसांनी 5 लाखांचा अवैध दारूसाठा भाजीपाल्याच्या गाडीतून केला जप्त.